जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा, जय गुरु. हा, सुरू करूया. आपण चार पाचच जण आहेत. हम्म. हो, पण सुरू करू. हा, ठीक आहे. हा, तर आपण परवा म्हटलं होतं की आपण पाचव्या भागातलं म्हणजे पाचव्या नाही, तिसऱ्या पेपरचं आपण हे बघणार आहोत. काय सामान्य छंद. ज्ञान म्हणजे पुस्तक आहे, तर त्यातलं छंदो विज्ञान हा भाग हम्म. आपण बघणार आहोत. बरोबर. आता हम्म. हे जे आहे, तर तुम्हाला माहिती असेल की आपल्या सनातन धर्मामध्ये चार वेद आहेत. बरोबर. आणि हम्म. 6 वेदांग आहेत. हम्म. हम्म. त्या वेदांगांचा निरुक्त, व्याकरण, ज्योतिष, तर त्यातला एक हम्म. मुख्य आहे वेदांग, ते म्हणजे छंद. हम्म. म्हणजे आपल्याला वाटेल छंद नुसतं एक आपला टाइमपास, कवितेचा प्रकार आहे, असं नाही आहे. हं? हम्म. याला वेदांमध्ये, सनातन धर्मामध्ये म्हणजे वेद समजण्यासाठी योग्य रीतीने वेदांचा अभ्यास, वेदांचं पाठ, वेदांचं अध्ययन करण्यासाठी छंदाचा अभ्यास आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वेदांग म्हणजे वेदांग म्हणजे काय की ते अंगांचं ज्ञान झाल्याशिवाय वेदांचं ज्ञान पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून इतकं छंदशास्त्र हे एवढं महत्वाचं आहे. हं. आणि हे अगदी म्हणजे जसे वेद निर्माण झाले, तर वेदांच्या अभ्यासासाठी कसे म्हणायचे, काय म्हणायचे, तर अगदी आपण कुठलंही अगदी स्तोत्र घेतलं, तुम्ही बघत असाल, इव्हन वेदांमध्ये पण प्रत्येक ऋचा तिचा छंद काय हे दिलेलं असतं. गायत्री छंदा, त्रिष्टुप छंदा, जगती छंदा, अनुष्टुप छंदा, वगैरे वगैरे. आणि इनफॅक्ट असा नियम आहे आपल्या धर्मशास्त्रात की कुठलंही वेदाचे कुठलेही मंत्र हे त्या त्या म्हणजे ते मंत्र ज्याला पहिल्यांदा द्रष्टा, म्हणजे वेद होतेच, पण ज्याला त्याचं पहिल्यांदा ज्ञान झालं तो द्रष्टा म्हणजे ऋषी, हम्म, नंतर त्याची देवता, आणि त्याचा छंद याचा उल्लेख केल्याशिवाय कुठलीही ऋचा म्हणायची नसते. ऋचा, सूक्त वगैरे. इतकं आपल्यामध्ये छंदशास्त्राला महत्व आहे. बरोबर. तर असं हे छंदशास्त्र म्हणजे इतकं महत्वाचं आहे. आणि आपण आता याचा अभ्यास करणार आहोत. आणि मला असं वाटतं की बहुतेक आपण सगळ्यांनी 9वी 10वी मध्ये मराठी म्हणा, हिंदी म्हणा, काय त्याच्यात तुम्ही अभ्यास केलेलाच असेल हा. असं होऊच शकत नाही की तुम्ही शिकलेला नाही आहात. बरोबर ना? हो, केलेलं आहे, झालेलं आहे. हा. हो कोणाला हो, किती केलेलं आहे. केलेलं खूप आहे ना? केलं. हो हो. हा. तर त्यामुळे आता फक्त आपल्याला तो त्याचा पुढे कधी म्हणजे आपल्याला उपयोग नसल्यामुळे, आणि रादर मी असं म्हणेन की तेव्हा त्याचं महत्व नीट समजावून सांगण्यात न आल्यामुळे तो एक फक्त हम्म. परीक्षा मार्क मिळवण्यापुरता उपचार आपला, त्या उपचाराकरता आपण फक्त तेवढ्या पुरतं शिकलो होतो. आणि नंतर लगेच डोक्यातनं आपण ते मेमरीतनं काढून टाकलं होतं. बरोबर. त्यामुळे आता खरं आहे. बऱ्याच हो. जणांना आठवतही नसेल की आपण शिकलो होतो की नाही. ठीक आहे. तर काही 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 आठवतात, मंदाक्रांता, शार्दूल विक्रीडित वगैरे, पण जास्तही छंद शिकलेलो नाही असं वाटतं. हम्म, हम्म. तेच. आणि तसं म्हणायला आणि गेलं, मराठीत शिकलो, म्हणजे संस्कृतचा काही संबंधच नाही. नाही नाही, असं नाहीये. छंदशास्त्राचे नियम आहे ते तेच आहेत. सगळी वृत्त जी मराठीत संस्कृतमध्ये तीच मराठीत आलेली आहे. त्यामुळे तसं बर. काहीच नाहीये. हा, म्हणजे जर एखाद्याला मराठीत छंद येत असतील तर फक्त त्याची उदाहरणं तो वेगळी देईल.
पण अदरवाईज ती चाल, ते नियम, ते सगळे तेच आहेत. त्यामुळे तो फरक नाही अजिबात. शेवटी मराठी ही भाषाच संस्कृतोद्भव आहे. त्यामुळे असं काही वेगळं काही असूच शकत नाही. ठीक आहे. तर अशा रीतीने आपण आता पुन्हा छंदांना छंद शिकून घेणार आहोत. आणि खरं तर मी असं म्हणेन की संस्कृत भाषा शिकलो आणि छंद माहिती नाही, म्हणजे कसं आहे की म्हणजे जेवणात जाऊ, म्हणजे एखाद्या चांगलं पंचपक्वानाची मेजवानी आहे आणि तिथलं मिष्टान्न त्याची चव न घेण्यासारखं आहे. म्हणजे छंद न शिकणं म्हणजे छंदाची माहिती नसणं आहे. संस्कृत भाषेचं जे खरं वैभव आहे, ते वैभव म्हणजे साहित्य, कला किंवा लालित्य, सौंदर्य भाषेचं, हे सगळं छंदामुळे त्याला प्रकटता येते. हं? अलंकार आणि छंद, बरोबर, यामुळे. तर ते आपण आता बघूया कसं ते. एक विचारू का? हा, तर हा. म्हणजे छंदांचा आपल्या त्या उच्चारणाशी पण संबंध आहेच ना. हो, हो. संस्कृत उच्चारण उच्चार. सम- हा. कारण सगळं संस्कृत वाङ्मय 90 ते 95% हे हे हा. पद्यमय आहे, पद्यात आहे. मग. बरोबर. हा. तर ते कसं म्हणायचं, म्हणजे हा. उच्चारण कसं हा. म्हणायचं, कुठल्या चालीत म्हणायचं, जे आपण चाल म्हणतो ना, हा. हं, हा. हा. ते चाल म्हणजे छंद. हं. हा. हा. लोक बोली भाषेत आपण त्याला चाल म्हणतो. या गाण्याची चाल काय, बरोबर. ती हा. चाल म्हणजे छंद. ओके. इव्हन आता पुढची जी रागदारी जी आहे, हा, हो. याच्यामध्ये ताल, म्हणजे ताल, सूर आणि लय. तर सूर तर समजा हा. याच्या म्हणजे वेगळे असतात, पण ताल आणि लय हे त्या छंदांना पूरक असले पाहिजेत. हो. बरोबर. हो. हा, नुसतंच म्हणजे नुसतंच कोणी म्हणेल ताल वाजव, म्हणजे छंद नसतील तर नुसतं ते ढोलकी वाजवणं होतं, वाजवणं, नाही का. हा. हा, आणि नुसती लय म्हणजे फक्त आलाप आहेत. हम्म, हम्म. नाही हम्म. का. हम्म. पण त्याला जो शब्दबद्ध म्हणजे अर्थ, शब्द आणि या सगळ्यांचा जो संगम आहे संगीतामध्ये, त्याला छंदाला हम्म. अनन्यसाधारण महत्व आहे. हम्म. तर त्याचं बघूया कसं आहे. तर हा. हा. छंद किंवा वृत्त याचे दोन प्रकार आहेत. हा, ते एक आहे गणवृत्त, म्हणजे मला पुस्तकातलं मी सांगत नाहीये कसं, अं, माझ्या मनाने सांगतोय थोडस. एक म्हणजे गणवृत्त. तर गण म्हणजे काय, तर समूह असतात. हा, म्हणजे त्या शब्दांचा समूह, हा, आणि विशिष्ट शब्दच असतात, विशिष्ट अक्षर असतात. त्या अक्षरांद्वारे ती चाल ठरतात. त्याला म्हटलं जातात गणवृत्त. आणि दुसरी काही वृत्त असतात मात्रावृत्त. तर याच्यात पण मात्रा आहेत, पण सध्या हे नाही, आपल्याला मात्रावृत्त शिकायचीच नाही आहेत, तेव्हा तो भाग बाजूला ठेवूया. आपण ही गणवृत्तच शिकणार आहोत. गणवृत्त म्हणजे काय, तर प्रत्येकाचा आपण जी जी काय शब्द आपण पद्यामध्ये येतात, त्याचा आपण त्याला गणांमध्ये विभागणार आहोत. गण म्हणजे ग्रुप म्हणा पाहिजे तर. हे कसं, तर संस्कृतमध्ये हे 8 गण मांडलेले आहेत. यर तन भज सम. कोणी कोणी असं, आम्ही लक्षात असं ठेवायचो, यमाचार राधिका त तारा पन नमन भास्कर ज जनास, हा, स समना आणि समरा आणि मानावा असं. आता याच्यात हे असं द्यायचं कारण असं, 0 1 1 काय, हे थोडं बायनरी सारखं दिसतं आपल्याला. पण म्हणजे काय, म्हणजे लघु, ह्रस्व अक्षर थोडक्यात म्हणजे लघु. आणि एक म्हणजे दीर्घ, मा चा दीर्घ, राधिका, रा ह्रस्व, रा दीर्घ, धी ह्रस्व म्हणजे 0, आणि का दीर्घ, ताराप 1 1 0, न म न सगळे शून्य, सगळे लघु, भास्कर, भास हे 1, क म्हणजे 0, र म्हणजे 0, जनास 0 1 0, समरा 0 0 1, मानावा 1 1 1. तर म्हणजे थोडक्यात काय, य गण म्हणजे काय, त्याच्या शब्दांचा क्रम असा असेल, पहिलं लघु, दुसरं गुरु, तिसरं गुरु. राधिका याच्यात काय असेल, पहिलं गुरु, मधलं लघु, दुसरं गुरु. ताराप गुरु गुरु लघु, न म न लघु लघु लघु, भास्कर गुरु लघु लघु असं.
तर त्याचं हे नोटेशन आहे, 100 म्हणा किंवा कसं आहे. हं? आता याचच दुसरी एक पद्धत अशी पण आहे म्हणायची की यमाताराज भानल सगा, ही एकच फ्रेज लक्षात ठेवायची. आणि मग य माता, मातारा, ताराज, राज भा, भान, हा, भान स, न स ल, नमनच्या ऐवजी न स ल आणि स ल गा, कुठल्याही पद्धतीने ठेवा. मी स्वतः लहानपणी माझं ते यरतन भजसम यमाचा राधिका झाल्यामुळे ते माझं तोंडपाठ आहे आणि मी त्यात प्रिफर करतो, पण तुमचा चॉईस आहे. हां. आणि हे खाली जे मी दिलेलं आहे ना, हे त्याचे नोटेशन्स आहेत. म्हणजे लघु असेल तर आडवी रेष, सॉरी, हे कसं आलं इथं, तर हां, इथं हे पाहिजे ऍक्च्युली. तर इथे ल च काही दिलं नाहीये, म्हणजे जसं स च समरा दिलंय, न च न, ल आणि गा च काही नाही दिलं नाही, ल नाहीये. ओके, नाही नाही, बरोबर. तर लघु आणि गुरु आहे तो. लघु आणि गुरु आहेत ते. हां, अच्छा. ते 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 गण नाहीये, तो लघु आणि गुरु आहे ते फक्त. हां. हा हा, बर. हां हां, ते लघु आणि गुरु आहेत, त्याचा बाकी काही संबंध नाही तसा. हां, असा. हा. एक मिनिट, मी जरा इथे करेक्ट करतो मी. हां. हां, असं झालंय बरोबर. य च लघु, मा ता रा, गुरु गुरु गुरु, ज परत लघु, म्यूट करा हा सर. हां, नंतर मग परत न स ल परत लघु. तर आता तुम्ही कसंही ठेवा. आता याचा उपयोग काय होतो, तर कुठलाही छंदाचा जो त्याचं जे त्याला म्हणतं आपलं सूत्र किंवा कोड काय आहे त्याचा. थोडक्यात आपण छंद म्हणजे काय, त्या कुठल्याही पद्याचा आपण कोड लँग्वेजमध्ये लिहितो, की हे कसं म्हणायचं, किंवा ज्याला संगीतामध्ये नोटेशन्स, अर्थात नोटेशनमध्ये ताल आणि लय पण असते, पण याच्यामध्ये याचे नोटेशन्स हे लघु गुरु, लघु गुरु याचा क्रम. म्हणजे नुसतंच आपण म्हटलं की 12 अक्षरांचं किंवा 20 अक्षरांचं एक ओळ आहे आणि ते लघु गुरु, लघु गुरु असं जर म्हणत गेलो तर फार गोंधळ होईल. म्हणून आपण काय म्हणतो, य र त न भजसम, य र त म्हणजे काय, यमाचा, र राधिका, त ताराप असं. तर आता एनिवेज, आता हे बेसिक तुम्हाला हे दिलं मी. याच्यावर काही शंका आहेत का, हे कसं वापरायचं आहे मी आपण लगेच सांगेन मी तुम्हाला. शंका फक्त एक, ती भास्कर मध्ये जोडाक्षर आल्यावरती शून्य चालू का ते? नाही, तर याच्यामध्ये पद्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, जोडाक्षराचा जो आघात असतो ना, तो पहिल्या अक्षराला येतो, आधीच्या अक्षरात येतो. भास. हा हा, हा, भास्कर. भास. हा. हम्म. पूर्ण सगळीकडे, कारण की आपण भा सकर असं म्हणत नाही, आपण भास्कर नाही. हा असं असं म्हणतो. हा हा. हा तस्कर म्हटलं आपण तरी तसंच, तस्कर हा, म्हणजे तो त हा, आता तस हा मग शब्द गुरु शून्य. होतो इथं. नाही नाही नाही, तो हा, हा, तस, बर त बर बर. आणि समोर जोडाक्षर आलं ना, त्यामुळे ते तस हा गुरु होतो. हं? हा, म्हणजे तो पण 100च होईल ते. तस्कर 100, तस्कर हा म्हणजे एक एक शून्य शून्य शून्य, शून्य असं. किंवा हा किंवा हा गुरु लघु लघु असं. हा, बर बर. ठीक आहे. आता मी ना हे सगळं टेबल एक केलेलं आहे मी, गेल्या वेळेस मी खूप जेव्हा छान आहे. शिकवलं ना मी. हा. हा हम्म. हा तर या टेबलामध्ये कसं, आणि मी जे तुम्हाला परवा बोललो होतो की हे टेबल तुम्हाला मी देईन, हे तुम्ही हा प्रिंटआउट घ्या आणि भिंतीवर लावून ठेवा अक्षरशः, हा म्हणजे हा तुम्हाला. हा. हं. तर आता हे टेबल तर आहेच, पण आता याचे पहिली दोन वृत्त घेऊ आपण. पहिलं वृत्त आहे इंद्रवज्रा, छंद किंवा वृत्त दोन्ही एकच तसं साधारण. इंद्रवज्रा. हं. आता इंद्रवज्रा याचं लक्षण, प्रत्येक प्रत्येक वृत्ताचं इथं लक्षण दिलेलं आहे. स्यादिंद्रवज्रा यदि तौ जगौगः, म्हणजे काय, हम्म. इंद्रवज्रा. हा, यदि, हा, तौ, तौ म्हणजे आता बघा दोन झाली, त त म्हणून तौ, द्विवचन आहे ना, तचं द्विवचन तौ. हा, मग जगौघा. आता चालीसाठी तौ जगौ हे त्याचं लक्षण आहे. म्हणजे यदि तौ जगौ इंद्रवज्रा स्यात्, असा या लक्षणाचा अर्थ झाला. आता म्हणजे काय, तर याचे गण आहेत त त ज, हे तीन तीन झाली, त जग. ताराप, ताराप, ज नास, आणि ग ग म्हणजे गुरु गुरु. कारण काय, त्याचा गण होत नाही, कारण ते तीन अक्षरं नाही आहेत.
एक किंवा दोन अक्षर असतील तर ती ल आणि ग अशी लिहिली जातात लक्षणामध्ये. बर बर मग इंद्रवज हा. इंद्रवज्राचं लक्षण काय? तत जग ग आता जग ग. स्यादिंद्रवज्रा यदितो. आणि लक्षात कसं ठेवायचं तत जग ग स्यादिंद्रवज्रा यदितो जगौगा असं. हे ही चाल लक्षात ठेवायला सोपी आहे नाही का? स्यादिंद्रवज्रा यदितो जगौग म्हणजे काय? स्यादिंद्रवज्रा म्हणजे इंद्रवज्रा स्यात यदी कधी तौ जगौ. तौ म्हणजे द्विवचन म्हणजे दोन त ज गौ परत ग ग झालं नाही का? हम्म. समजलं? तर असं त त ज ग ग हे आपल्या पूर्वसुरींनी असं लक्षण करून ठेवलंय. म्हणजे हे लक्षण त त ज ग ग गोंधळ होऊ शकतो डोक्यामध्ये. पण स्यादिंद्र वज्रा यदि तौ ज गौगा याचा कधी गोंधळ होणार नाही नाही का? कारण हे लईमध्ये सुरात आहे नाही का? आता आता हो या हो. इंद्रवज्राचं आपण लक्ष बघू. उदाहरण बघूया. गोष्ठे गिरीम सव्य करे. आता म्हणजे काय की या इंद्रवज्रा या वृत्तामध्ये छंदामध्ये प्रत्येक ओळीमध्ये 11 अक्षरं हम्म. असणार. हं, हम्म. बरोबर. आणि त्या 11 अक्षरं कशी असतील? पहिलं असेल ताराप म्हणजे गुरु गुरु लघु. दुसरं परत दुसरा ग्रुप असेल ताराप गुरु गुरु लघु. हम्म. नंतर असेल ज नास लघु गुरु जनास. लघु. हा, आणि नंतर मग ग ग गुरु गुरु. आता हे कसं हे आपण आता इथं बघूया. गोष्ठे गिरीं सव्य करेण धृत्वा हृष्टेंद्र वज्रा रतिमुक्त वृष्टौ योगो कुलं गोकुलमेव सिस्थम चक्रे सनो रक्षतु चक्रपाणी. आता बघूया हे आहे का नियमात बसतं का? गो गो म्हणजे काय झालं? दीर्घ अक्षर आहे म्हणून त्याचं दीर्घ. हा, ता ता सारखं झालं.ष्ठेष्ठे म्हणजे काय झालं? दीर्घ आहे बरोबर. म्हणजे परत हे दीर्घ झालं याचं ष्ठे. घोष ऍक्च्युली पहिलं घ्यायचं घोष. हा, घोष दीर्घ म्हणजे गुरु. ठे परत दीर्घ अक्षर आहे म्हणून गुरु. हा, गी गी हे ऱ्हस्व आहे म्हणून लघु. आलं की नाही बरोबर? ताराप बरोबर आलं. आता पुढचं गोष्ठही झालं. आता रिम सव्य. आता बघूया रिम. आता रिम हे गुरु का आलं? कारण री ऱ्हस्व आहे पण रीवर अनुस्वार आहे म्हणून मग रिम जोडाक्षर असलं की ते गुरु होतं. मग परत म्हणजे गुरु झालं. गुरु सौ. आता जसं मी म्हटलं की जोडाक्षरातलं असेल तर त्याचा आघात हा आधीच्या अक्षर होतो म्हणजे सौ. रिम सौ दोन्ही गुरु गुरु झाले. आणि य हे परत य लघु झालं. मग रिम सव्य हे झालं. परत ताराप गोष्ठे गिरीम सव्य. आता पुढचं क. आता पुढचं काय? क करेण. ऋण. आता काय? करेण. क ल. करेण. हा, लघु गुरु लघु क ज ह्रस्व. क ह्रस्व रे जनास. दुर्ग गुरु. हा. हा, ज नास म्हणजे ज लक्षण आलं. तर धृत वा. धृत हे तसंही जोडाक्षर आहे ध्रुव पण त आल्यामुळे हम्म. अजून जोडाक्षर झालं. धृत गुरु हम्म. आणि वा गुरु ग ग त त ज ग ग झालं. समजलं? तर जनास कसं आलं? जनास मधलं करेण. क रे क दीर्घ रेण. का? रे म्हणजे दीर्घ ना. रे दोन का? रे दोन रे दीर्घ का? रे दीर्घ ना. आ दीर्घ ए दीर्घ ई दीर्घ उ दीर्घ. हं? असं. आणि ए औ सगळे दीर्घ. ए औ. ऐ. हा, ए आई ओ औ सगळे दीर्घ. अम पण दीर्घ. अच्छा. आहा पण दीर्घ. हा हं? हा. आता याच्यात फक्त लक्षात काय ठेवायचं आहे की जे नियमात दिलेलं नाहीये की जोडाक्षराचा जोडाक्षर जर असेल तर त्याचं जे पहिलं व्यंजन असतं ते आधीच्या अक्षराला त्याची जॉईनिंग होतं हम्म. काउंटिंगसाठी. हा. सव्य करेण किंवा घोष सव्य. घोष रिम्स. हा, आता हम्म. नाही का? आता पुढचं बघू. हृष्टेंद्र वज्रा रतिमुक्त अ, वृष्टौ. सर हा, मगाच जी ओळ होती धृत्वा ते धृत्वा हे ग ग मध्ये कसं बसवलं? धृत धृत. हा, दीर्घ तसंही झालं. नुसतं नुसतं ध्रुव असलं ना तरी ते गच झालं असतं गुरुच झालं असता कारण ते जोडाक्षर आहे ध अधिक ऋ. हा, त्यामुळे बर ते बर. जोडाक्षर आहे. हा, पण इथं त आल्यामुळे त्या गुरुचं गुरुच राहिलं धृत असं. हम्म, हम्म. हा, आणि वात आता गुरु आहे. वा तर हा. गुरुच आहे. वा. वा आहे. हा, आता बघा आलं लक्षात. म्हणजे हा, तर आता म्हणजे काय इंद्रवज्र हे वृत्त किंवा छंद कधी वापरला जातो? पहिलं लक्षण त्याचं की ते 11 अक्षरांची
पद्यपद पाहिजे ते एक. हं. आणि त्या 11 अक्षरांचा क्रम कसा पाहिजे? त त ज ग ग, तत जग. ताराप ताराप जनास ग ग, गा गा असं. गागा हे म्हणायचं इथे सर, ऍक्च्युली. हा, तर हे 11 म्हणजे ते त चे 3, त चे 3, ज चे 3, 3 3 6 9 आणि हे 10 11 असे ना. बरोबर बरोबर. 11 वर. हं. हा, आता मी तुम्हाला व्हॉट्सॲपमध्ये इंद्रवज्राचं आपलं नेहमीचं उदाहरण एक पाठवलं होतं, रामरक्षेतलं. हो बरोबर. हो. हो. हा, आता कुठे लोकाभिरामम रणरंगधीरम रणरंगधीरं राजीवने. आता लोकाभी, बघा, लोकाभी, ताराप, हा, रामम्र, हा, रामम्र, काय झालं? ताराप, हा, न रंग, जनास, बरोबर. धीरम, धी दीर्घ, रम दीर्घ, लोकाभिरामम रणरंगधीरम, राजीव, ताराप, नेत्रम्र, नेत्रं ताराप, र हा, घुवंश, वंश. जनास, नाथम. आणि थम असल्यामुळे परत गुरु झालं ते असं. हा, ते थंब म्हणजे टिंब आलं. हा, सर एक बघा. विचारू का? हा, बोला. सर, हा, ते दुसऱ्या चरणातलं ना पहिलं उदाहरण गोष्ठगिरी संवरण, त्याच्यात दुसरे ओळ आहे ना, रुष्टेंद्र वज्रारू, त्यातलं रू हृदय. कसं काय प धरलं आपण? म्हणजे सांगतो. बघा, तारा प. बघूया आपण. ऋष, पहिलं अक्षर आहे ऋष, दुसरं हा अक्षर आहे ते बरोबर आहे, टेन. कळलं मला ते. ऐका, नाही नाही, स्टेप ते बाय स्टेप ते जाऊया आपण. हा, ऐका ना. ऋष, बर. टेन, हम्म, द्र, हे झालं. ऋष, हम्म. टेंद, टेंद, हा, आणि र म्हणून ताराप. र, हा, हा, ऋष, टेन, द्र, वच, रा, हा, ह, हृती मधला ह, कारण पुढला हृती काय? ह अधिक ऋषींचा ऋ, बरोबर. हा, हृती. हा, हृष्टेंद्र वज्रा, हा हा, तर तो वच, राह आणि ऋ, पहिला ऋषींचा ऋ ह्रस्व आहे म्हणून. समजलं? वच, राह, राह, वज. वच, राह आणि ऋ, ऋषी. नंतर मग ती पण हे मुक. ह आणि रू, ह ह आणि रू एकत्र आले तर मग ते दोन नाही का झाले? काय दोन झाले? रू म्हणजे हे हृदयातला हृदय आहे. वज्राचा. ऐका, ऐका. हा, हृदयातल्या पण. हा हृदयातला हृदय. आता हृदयातल्या हृदयाची फोड काय आहे? ह अधिक ऋषींचा ऋ, रू बरोबर. बरोबर. ऋ. तर हो आता सर. ऋ हा स्वर आहे आणि तो ह्रस्व स्वर आहे, र. हा, वज, रा, ऋ, हा, म्हणून तो वज, राह आणि ऋ, ऋषींचा ऋ. मग पुढचं काय झालं? ती मुख त, म्हणजे ज, ना, स, ती मुक्त. आणि तो आणि जोडाक्षर आलं म्हणून तो हा मुक्त आणि मग वृष, तो. वृष, ग आणि टौ, ग असं. समजलं? वज्राह. म्हणजे सगळे वज्रा. हे असे फोडायचे हा, नाही व्यंजन नाही, ते स्वर आणि ऐक ना, असे. मला ते गण पाडता वगैरे ते ते आहे, ते कळलंय मला. फक्त मला असं वाटत होतं की आता ज्रा आहे, ज आणि रा, ज्रा, हम्म. त्यामुळे ते जोडाक्षर असल्यामुळे ते अगोदरच गुरु झालं व. नाही नाही, आता तेच पण ते 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 रू म्हणूनच म्हटलं, ते रू तुम्हाला कधी जोडाक्षराचा कन्सेप्ट थोडा तुम्हाला पचायला थोडा वेळ लागेल. हा, जोडाक्षरांचा. हा, पण तेच तेच पचवणं म्हणजे तेच शिकणं आहे आपलं, नाहीतर सगळं इझी काम होतं. तेच पचवणं थोडं म्हणजे चॅलेंजिंग आहे असं. हा, ते मला जोडाक्षरांची परत फोड एकदा कशी करायची. वज्राहचं सांगा. हा, मला परत एकदा वज, वज्राहचं सांगा बरं. वज, वज. वज, हा हा. हो. राह, राह, ह म्हणजे ह अर्धा, हा, हलंत, राह हा. आणि ऋषींचा ऋ, ऋ. हम्म? ओके. मग ती मुक्त, नाही का? हा, ते कळलं. हम्म, हम्म. तर आता ठीक आहे, आपण दुसरं घेऊ. आपण लक्षात येईल तुम्हाला सगळं एकदम एखाद्या वेळेस येणार नाही. पण उपेंद्र वज्र. आता उपेंद्र वज्र कसं काय? आता याचं लक्षण काय आहे?
उपेंद्र वज्रा जतजास्ततो गौ. आता उपेंद्र वज्रा जतजा म्हणजे जतज झाले, ततः गौ, गौ म्हणजे परत दोन ग. आता बघा, इंद्रवज्र आणि उपेंद्र वज्रामध्ये कशाचा काय फरक आहे? हे तत जग आहे, तत जग हे आणि जथ जग. जत जग म्हणजे पहिलं फक्त जथ जग. बदललेलं आहे. तच्या ऐवजी ज त्याच्या झाले नास्त पहिलं. जग. पण बघा लगेच हम्म. चाल बदलते. उपेत्य नागेंद्र तुरंग तीर्णी, पुढची चाल सेम राहते, पण गोष्ठे गिरीम सव्य करेण धृत्वा. उपेत्य नागेंद्र तुरंग तीर्णे. आपण रामरक्षेचं मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. त्वमेव माता च पिता माता त्वमेव. पिता तमेव. हा, आता इथं ना त्वमेव. पहिला तो आहे ना, तो याच्यामध्ये लहान घ्यायचा, कारण तो तो आधीच घ्या, म्हणजे तो हे लघुच धरल्या जातं. हा, तो. हा, त्वमेव माता. हम्म. पण बघा आता, इ- लोका आता म्हणताना बघा उपेत्य तुमच्या बघा नाग. अगदी फक्त एका अक्षरामुळे, एका लघुचा गुरु झाल्यामुळे चाल किती बदलते बघा. लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम जीवनेत्रम. रघुवंशनाथम. आणि हे कसं म्हणतो आपण? त्वमेव माता. आता तो एकदम शॉर्ट म्हणतो आपण ना, हा. फक्त त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा पुढची चाल सेम राहते, पण ते त्वमेव, त्वमेव रण, नाही का, ते लो जोडाक्षर दीर्घ येतो. आल्यामुळे. हा, तर म्हणजे फक्त ऱ्हस्वचं दीर्घामुळे चाल किंचित बदलली इंद्रवज्र आणि उपेंद्र वज्रामध्ये. लक्षात आलं? आता हम्म. उपजाती हे वृत्त आहे ना, हे आता कसं आहे, पहिली लाईन याची तत जग असते, दुसरी लाईन जत जग असते. स्यादिंद्र वज्रा जतिदौर्ग घोगा, उपेंद्र वज्रा जतजास्त तो गौ. हे हा. दोन्ही कॉमन. बघा त्याचं आणि याचं उदाहरण काय? अस्त्युत्तरस्याम दिशी दे. उत्तरस्या दिशेला. इथे अस झालं. हिमालयो नाम नगाधिराज पूर्वापरौ तोयनिधीव गाह्य स्थितः पृथिव्या इव मानदंड. नाही का? आता तुम्ही काय करायचं, हे म्हणजे थोडेसे तुम्हाला, हे जे मी तुम्हाला कसे ते नोटेशन्स कसे द्यायचे समजावून सांगितलंय, गुरु लघु गुरुचे, हे तुम्ही स्वतः एक एक करा. गोष म्हणजे दीर्घ, आणि ते तज गग मध्ये कसं बसतं हे तुम्ही प्रॅक्टिस करायची. म्हणजे तुम्ही स्वतः केल्यावर तुम्ही शिकाल बरोबर. नाही तर नुसतं सांगून ते पूर्ण डायजेस्ट होणार नाही तुम्हाला, नाही का? बरोबर ना? आता बघा, तर ते आता राहू आलं की हो राहू हो मला कुठे जिल्हा आहे काहीच का? पोटात गेलं नाहीये, डायजेशनचा प्रश्न नाही आला, सॉरी. काय पोटात नाही गेलंय? गणित सोडवायचे गणित. सुजाता घशातून काय खाली गेलंच म्हणते? नाही. घशातून गेलं नाही खाली. म्हटलं खाली म्हणजे पोटातच गेलं नाही, डायजेशनचा हो प्रश्न हो, येत नाहीये, बरोबर इतकी गोंधळ बरोबर. झालाय मला, काहीही झेपत नाहीये. का नाही बरं नाही, हे? एवढं अवघड माहित नाही नाही खरं. का, नाही माहिती, पण मला असं ते म्हणजे प्रत्येक हे फोडायचं, आता गोष्ट केलं, श आणि ठ वेगळे करायचे आणि मग बरं, ते लघुगुरू नाही नाही, करायचं, तुम्हाला हे काय. नाही, काहीच नाही, अगदी सिंपल आहे. तुम्हाला ऱ्हस्व दीर्घ कळतं? कुठला हो ऱ्हस्व शब्द आहे, हो अक्षर हो आहे, एवढं तर हा. कळतं ना? हो हो बस. आता एक जनरल नियम काय आहे? ऱ्हस्व असेल तर लघु, ऱ्हस्वला आपण लघु म्हणतो, दीर्घला आपण गुरु म्हणतो. बरोबर? हो बरोबर. यात काही गोंधळ आहे का हो हो तुमचा? हा, नाही. आता मला, हा, आता मला अ आ इ मधले किंवा क का कि की मधले लघु कुठले आणि गुरु कुठले ते सांगा बघू. क क काय आहे? लघु, का हा. लघु का कळलं. हम्म. गुरु. हा. का गुरु. हा, हा, का पुढचं. गुरु तेच. हा, बोला बोला, की पुढचं बोला. हा. की गुरु, की हा, की लघु, नाही नाही नाही, गुरु. उलट. गुरु. ह्रस्व हा. की आधी गुरु लघु. आणि नाही, आधी लघु मग अगदी गुरु. लघु. हा बरोबर. बरोबर. हा, म्हणजे पुढे. ज्याचा उच्चार लांबवतो ते दीर्घ. हा. बरोबर, म्हणजेच गुरु. हा. हा. लघु हम्म. म्हणजे शॉर्ट. शॉर्ट ऍक्च्युली संस्कृतमध्ये लघु म्हणजेच ह्रस्व आहे, गुरु म्हणजेच दीर्घ आहे. नाही हम्म. का? हा. बरं, पुढचं काय? पुढचं सांगा. क का की हुकू. हुकू. कू. कू पहिला कू म्हणजे दुसरा कू. लघु आणि दुसरा कू म्हणजे गुरु. बरोबर, पुढे. के काही. के म्हणजे हा. के कै.
हा. के पण लांबवतोच आहे की आपण. हो मग. नाही नाही नाही, एक म्हणजे मिनिट गुरु बोलू द्या येणार. त्यांना. हा हा बरोबर. हा हा. गुरु हं. येणार, बरोबर. बरोबर, पुढे. कै पण गुरुच येणार. बरोबर. पुढचं को को कहू. को पण लांब म्हणजे गुरु. कौ पण हम्म. गुरु. हा. कम क का कौ कम. कम कहा. कम हा कहा. कहा हा. मला वाटतं लघु येईल, पण कम पुन्हा एक गुरुच येईल. नाही, कम गुरुच येईल, कारण क अधिक म हा, अर्धा कम गुरु कहू. तेच, पण कहा हा. लघु येईल. कहा पण तसं दीर्घच येतं, कारण ओके. आपण नुसतं विसर हा क विसर विसर म्हणतो का, क म्हणतो का आपण क. लांबवतो त्याला. हा. एक तर एका म्हणता क म्हणतो किंवा कह म्हणतो, दोन्ही याच्यात हो आपण ते हो. लांबवतो ना ते, लांबवलं. ओके. म्हणजे ते लांबवतो गुरु. त्याला. हा. हा एक गुरु. नियम तुमच्या. शेवटचे सगळेच. एक मिनिट एक मिनिट. हा नियम लक्षात आला तर तुमचा कका किकी बाराखडी मधले हो कुठले हो गुरु. हो. हो हा. फक्त हो क, की आणि कु हे तीनच फक्त गुरु लघु आहेत, बाकी लघु 9 दीर्घ. लघु आहेत, बाकी सगळे गुरु दीर्घच आहेत. गुरु हा. आहे. हा. हा. हा एक नियम, नियम नंबर 1. नियम हम्म. नंबर 2, जेव्हा जोडाक्षर असतात. जोडाक्षर म्हणजे काय असतात? पहिलं अक्षर अर्धवट असतं आणि दुसरं अक्षर हो, पूर्ण असतं, त्याला आपण जोडाक्षर पूर्ण पूर्ण म्हणतो. असतं. असतं. हो, हा. बरोबर. बरोबर. हा, म्हणजे जोडाक्षर म्हणजे काय? पहिलं अक्षर अर्ध. हा. नाही का? हो, हा. म्हणजे ते लघु धरायचं का? ऐका ऐका ऐका. हा. आता ओके. जोडाक्षर जेव्हा आपण करतो ना, त्याचं काय करायचं, जे पहिलं जे अर्ध अक्षर असतं ना, ते हा. आधीच्या अक्षराला पकडायचं. हम्म. आता गोष्ठे लिहिले नाही इथं. हो. हा. आता गोष्ठे जाऊ द्या. हा. असं समजा एक गष्ठे आहे, गोष्ठे नाही गष्ठे आहे असं समजा. तरी मी म्हणताना ते जे जोडाक्षर मधलं जे लिहिताना मी गष्ठे असं लिहितो, च ला ठ करतो, पण ऍक्च्युअली ते श चा उच्चार आहे तो ग बरोबर मी करत असतो, मी गष्ठे हो. असं. हा. बरोबर आहे हा. की नाही? त्यामुळे हो. त्यामुळे चाल म्हणजे पद्यात गाण्यात म्हणताना ते गश हा एक युनिट झालं, गश. बरोबर. हम्म. मग आता गश हे हे लांब, हे हे याला वेळ जास्त लागतोय ना गशला, हो. म्हणून हो. ते गुरु झालं. नुसतं ग असतं अच्छा. तर ते कमी वेळात लागलं असतं, वेळ कमी लागला असता, म्हणून झालं ते हो. लघु. पण गश समोर काय आलं त्याच्यावर हे ग च गश झाल्यामुळे ते लघुचं गुरु. आता ओके. इथे गोष्ठेमध्ये काय झालं, गो हा गुरु होताच, आणि हा. गुरुला परत गुरु झाला तर काय बिघडत, ते जोडाक्षरांतरी मग गुरुचा अजून डबल गुरु होत नाही या नियमात. ओके. हा. हम्म. म्हणजे फक्त 2च नियमावर हे पूर्ण आहे, बाकी तिसरा नियम नाही याच्यात. हम्म. काय? हो. 2च नियम आहे. एक म्हणजे ह्रस्व, ह्रस्व अक्षर ही लघु. 3च आहेत फक्त बाराखडीमध्ये, आणि उरलेली सगळी 9 हे गुरु. हा नियम नंबर हम्म. 1. हम्म. नियम नंबर 2, जेव्हा पुढचं अक्षर जोडाक्षर असतं तेव्हा त्या जोडाक्षरातलं जे अर्ध अक्षर असतं ज्याचा उच्चार आपण आधी करतो, ते जोडाक्षर हम्म. आधीच्या अक्षराला जोडून, आणि मग ते गुरु होतच ते. म्हणजे कारण ओके. गुरु असलं तरी गुरु होतं, लघु असलं तरी गुरु होतं. गष्ठे पण गुरु, म्हणजे गष्ठे मधला गश पण गुरुच होईल, गोष्ठे मधला गोष पण गुरुच होईल असं. हा. ओके. ओके. म्हणजे थोडक्यात नियम काय, आणि मात्र मग ते पुढचं जे ठे आहे ना, ते ठे गोष्ठ असेल तर ठ हा लघु होईल. हा. हा. कारण आता त्याच्यात तो श आलेला नाही, तो ठ आहे. हा. आता इथे अर्थात ठे म्हणून ठे गुरु आहे. हा. पण जर समजा गोष्ठ असं असतं तर काय झालं असतं, घोष गुरु आणि ठ लघु. हा. समजलं? ओके. हो, कळलं. आणि मग तिथे ज्या त्या अंडरलाईन म्हणजे अशा डॅश डॅश आणि हे केलंय, तर ती पहिली डॅश आहे ती गोची आहे. गोष्टची हा. तुम्ही आता इथे म्हणताना मी गोष म्हणायचं, गोष. गोष्टची पहिली डॅश आहे, हो. दुसरी हा. ठेची डॅश आहे. बरोबर. हा. हम्म. आणि मग जो असा अर्धचंद्र आहे तो कशाचा आहे? गी. लघु. गी गी एक मिनिट, गी गीचा गी मध्ये. आहे. ओके, म्हणजे तो हा. गीच्या खाली यायच्या ऐवजी तो तिथे आला. तेच हा मी ते म्हणलं जरा, की असं म्हणजे प्रत्येकाचे नाही नाही 2-2 धरायचे का काय कळतच नाही नव्हतं. नाही नाही, ते ठीक आहे. ते 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 इथे टायपिंग आणि ते सगळं करताना तुम्ही ओके. जेव्हा ओके. हाताने गॉट इट. हां. वहीमध्ये जेव्हा लिहाल तुम्ही, ते काही आता मी काय झालं मध्ये फॉन्ट जरा मोठा केला तर मग ते जरा हे झालं.
डिस्टर्ब झालं. ओके, ओके, कळलं कळलं. कळलं. तर हो. आ- आता आता याचा मी इथंच थांबतो आणि मी तुम्हाला एक शिवमहिम्नचं एक पाठवलेलं आहे. त्याचं हा जस्ट मी तुम्हाला म्हणजे याचं इम्प्लिमेंटेशन काय, हा शेवटी आपण शिकतोय खरं, पण याचं इम्प्लिमेंटेशन आपण बघूया, बरोबर, की कसं म्हणजे हम्म. हे होतं. एक मिनिट. अं, हं. त्याच्यातलं शेवटचं अक्षर नेहमी गुरु असतं का? हा नाही, सांगू आपण दिलीप, सगळीकडे थोडं जरा गुरु. थोडं. नाही ठीक नाही, आहे, ठीक थोडं आहे. थोडं ओके, थोडं ओके. थोडं थांबा जरा. कारण ओके, काय, ओके. हा हा आणि हा यती म्हणजे काय? तुम्ही कारण त्या पाठवल्यात त्याच्यात काहीतरी यती म्हटलंय, ते हा पुन्हा नाही एकदा नाही, सांगाल? आता आता हा छंदामध्ये अजून एक प्रकार असतो, तो म्हणजे यती. तर यती म्हणजे काय? यती म्हणजे पॉज, थोडक्यात म्हणजे. ओके. हा, हम्म. यती म्हणजे पॉज. पॉज. हा ओके. हा. तर एक मिनिट, मी जस्ट जमत नाही काहीतरी उघडायचं. हा. हं. हं. तर तुम्ही पाहिजे तर ते बघू शकता, मी जे पाठवलेलं आहे ते तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये नंतरही सवडीने. तर हे बघा आता, अ, या शिवमहिम्न स्तोत्र आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल सुद्धा. हं. तर ते मी प्रोजेक्ट करतोय. शिवमहिम्न स्तोत्र मी का घेतलं? कारण याच्यात 6 ते 7 छंद आहेत. हं. महिम्न पारंते पारंते परमविदुषो यज्ञ परमविदुषो सदृशी. यत्यसदृशी. हां, आता हे मी असे कलर वेगवेगळे का केले आहेत, तर ते कुठे पॉज घ्यावा ते म्हणजे शिकवताना समजावं मुलांना, मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना, म्हणून मी हे मुद्दाम असं तयार केलं आहे. हां, पण आता हेच बघू, आता पुढं बघू आपण. हां, इथपर्यंत सगळे हेच आहेत मला वाटतं. हां, नमो निदिष्ठाय प्रियदवदविष्ठाय च नमः, नमः क्षोधिष्ठाय स्मर हर. बघा आता चाल बदलली ना, पॉजही बदलला, म्हणजे यती पण बदलला, चालही बदलली. हे सगळं कशामुळे झाली? चाल काय बदलली? कारण छंद बदलला. आपल्याला जे कळत नाही ना, हा श्लोक छ याची चाल बदलते म्हणजे काय? चाल बदलते म्हणजे छंद बदलतो. हं. सभवती ते शिव ब लोके. हा नाही नाही, हा मी म्हटलं बहुल रजसेला पण एकदम वेगळी चाल आहे ना? वेगळी चाल आहे, हो. बहुल हम्म. रजसे विश्वोत्पत्तौ. उत्पत्तौ भवाय नमो नमः. हा, आता इथं बघा, हर हर नवद्यं धूर्यते स्तोत्रमेतत् पठति परमभक्त्या शुद्धचित्तः पुमान् यः स भवति शिवलोके रुद्रतुल्यस्तथात्र प्रचुरतरधनायो पुत्रवान. आता मी इथे कलर वेगळे केले कारण तिथे पॉज घेऊ शकतात असं. प्रचुरतरधनायो पुत्रवान कीर्तिमांश्च. आता इथं मी, हे बघा किती श्लोक, 1 ते 29 शिखरिणी वृत्त, अक्षर 17, यती 6 6 5. याचा गण लक्षण आहे या वृत्ताचं, यमनस भलग. श्लोक 30, बहुलरजसेचा, बहुलरजसे ते हरिणी वृत्त आहे, 17 अक्षरांचंच, पण नसमरल सलगा. हम्म. बघा इथे 17 अक्षरांची दोन्ही वृत्त आहे, पण लक्षण पूर्ण, गण पूर्ण वेगळे आहेत. आता पुढं कृशपरिणीतीचे येता, तर ते मालिनी वृत्त आहे. पुढचं अनुष्टुप छंद आहे, महेशांना परो. ते जे आहे ना, ते आपलं अनुष्टुप. बहुतेक 80% जे काव्य असतं ते अनुष्टुप छंदातलं, रामरक्षा वगैरे सगळे विष्णू सहस्रनाम, ललिता सहस्रनाम, हे सगळे स्तोत्र जे बहुतांशी पुराणं जी आहेत ते अनुष्टुप छंदातली आहेत, नाही का. महेशांना परो मंत्रो, असं असं देव. हां, आता परत मालिनी वृत्त, कुसुमदशन नामा कृशपरिणती चेता, ती चाल परत ती येते. असमाप्तमिदं पुण्यम, ते परत अनुष्टुपमध्ये गेलं. श्री पुष्पदंत मुख, हे वसंत तिलक आहे, 14 अक्षरांचं. तर हे तुम्हाला जे मी दिलं की बघा आता, म्हणजे कसे वेगवेगळे छंद बदलतात, चाल बदलते. चाल का बदलते? कारण छंद वेगळा आहे म्हणून. कळलं? ते मी तुम्हाला जस्ट म्हणजे अजून ते त्याचं क्लिष्ट सायन्स समजवण्याच्या आधी म्हटलं, जरा तुम्हाला शिवमहिम्न ज्यांना माहिती आहे त्यांना मी काय म्हणतो ते लगेच कळेल, नाही का, असं. हो. हा, आणि हे तुम्ही, मनाचे श्लोक कुठल्या ह्याच्यात आहेत? हा, मना मनाचे सज्जना. श्लोक. हा, त्याचं पण आहे. ठीक पहिलं काय करायचं? मना सज्जना भक्ती पंथेची जावे. किती अक्षरांचा आहे हा? जावे.
सांगा. ते शोधून म्हणजे काढायला मना हवं. सज्जना